आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजाच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या प्रत्येकाच्या आवडीनं फार वेगळ्या असतात. काही लोकांना खायला आवडतं तर काही लोकांना खाऊ घालायला आवडतं. पण खाणं आणि खाऊ घालणं सुद्धा काही खायचं काम नाही आहे. म्हणजे थोडक्यात काय तर खाऊ घालण्यामध्ये सुद्धा खूप कष्ट लागतात. आणि आजकाल तर या खाऊ घालण्याच्या वेगवेगळ्या पदार्थांचे वेगवेगळे कोर्सेस सुद्धा आहेत. अशाच BMN कॉलेजच्या काही विद्यार्थिनी आहेत ज्यांनी हा हटके कोर्स निवडलेला आहे. त्यांच्याकडे आज आपण जाऊयात आणि त्यांच्याकडनं पाहूयात मस्तपैकी झकास अशा काहीतरी छानशा रेसिपीज. चला, आम्ही सारे खवय्येच्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहे डॉक्टर BMN होम सायन्स कॉलेजच्या काही विद्यार्थिनी आणि या विद्यार्थिनींचं आपण आज स्वागत करूयात. बघूयात होम आणि सायन्स यातला फरक त्या कसा सांगतायत. नमस्कार. नमस्कार. काय म्हणता, कशा आहात तुम्ही? मजेत आहेत. टेन्शन आले वाटतं यांना? नाही ना अजिबात? तुमचा आवाजच लहान आहे वाटतं. बरं ठीक आहे. काय नाव तुमच्यापासून सुरुवात करूयात. काय नाव? माझं नाव सायली. सायली, काय करता आपण? बरं मला आधी सांगा BMN कॉलेज म्हणजे काय? डॉक्टर भानुबेन महेंद्र नानावटी कॉलेज. हां तेच, कारण ते पाठवणंच अवघड आहे, एवढं मोठं नाव आहे म्हणून मी तुम्हाला विचारलं. बरं तुम्ही काय शिकता इथे? मी न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स कोर्समधून आहे आणि आम्हाला एक फूड डेव्हलपमेंट म्हणून कोर्स म्हणजे एक हे आहे, सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये युजली आम्ही पेशंट्सना जे डाएट देतो, पण आम्ही या सब्जेक्टमुळे आम्ही इनोव्हेशन करू शकतो की त्या पेशंटना नुसतंच साधं जेवण न देता त्यांच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह करून मग त्यांना जसं आवडेल तसं खाऊ त्यांना देऊ शकतो. म्हणजे आवडही जपता यावी आणि त्यातनं काहीतरी त्यांच्या आरोग्याला उपयुक्त असं सुद्धा मिळावं. त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करणारा तुमचा कोर्स आहे. फारच उपयोगी कोर्स आहे तुमचा, हो की नाही? आता पुढे तुम्ही काय असेल म्हणजे प्रॅक्टिस करू शकता तुमची का कुठल्या हॉस्पिटलला तुम्हाला जॉईन व्हायला लागतं? ते आमच्यावर डिपेंड आहे. जर आम्हाला पुढे क्लिनिकल करून आम्हाला हॉस्पिटलमध्ये करायचं तर आम्ही हॉस्पिटलमध्ये करू शकतो किंवा मग डिफरंट क्लिनिक उघडू शकतो, म्हणजे डिपेंड्स. अच्छा बरं, म्हणजे तुमचं काय ठरलेलं आहे? मग तुम्हाला हॉस्पिटल जॉईन करायचं का स्वतःचं क्लिनिक? दोन्ही. बापरे. छान. तुमचं काय नाव आहे सांगा? शीतल हरणेकर. शीतल हरणेकर. कुठे राहता आपण? धारावी, सायन धारावी. धारावी. किती वेळ लागतो मग इथनं यायला? हार्डली 10 मिनिटं. 10 मिनिटाच्या अंतरावर राहता? वा वा, छान. तुम्ही पर्याय म्हणजे तुम्हाला आधीपासून ठरलं होतं तुम्हाला की होम सायन्स करायचंय का काही वेगळ्या माध्यमात? नाही, ठरलेलं होतं. कुठली डिपार्टमेंटला आहात तुम्ही? न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स. सेम, तुमचं तेच आहे. बरं, मग शीतल मॅडम तुम्ही काय करणार आहात पुढे? तुमचं क्लिनिक का तुम्हाला हॉस्पिटलला जॉईन व्हायचं? नाही, स्वतःचं क्लिनिक. कॉन्फिडंट आहात? हो, कॉन्फिडंट. वा, छान. बरं, मग आता तुम्ही सांगा तुमचं काय नाव आहे? माझं नाव निवेदित चव्हाण. निवेदित चव्हाण. तुम्ही पण ह्या सेम ब्रँचला? येस. बरं, तुमचं काय हेतू आता पुढे? मला क्लिनिकल न्यूट्रिशन करायचं आणि हॉस्पिटल्समध्ये जॉईन व्हायचंय. वा वा, छान. मग तिकडे तुम्हाला ते डाएट प्लॅन वगैरे सगळं करायला लागेल. हो. आतापर्यंतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे मग ह्या फॅकल्टी मधला? मस्त, छान आहे. चांगला आहे. ते फारच लवकर म्हणायला खूप छान. त्यांना द्या बरं माईक. काय नाव तुमचं मॅडम? माझं नाव श्रुती दोशी आहे. श्रुती दोशी आहे. बरं, आता मला जरा तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा आहे की खूपदा ठरवून मुलं मुली, बरं हा कोर्स 11वी-12वी नंतर आहे का 10वी नंतर आहे? 11वी-12वी नंतर. 12वी नंतर खूपदा आपण म्हणजे बऱ्याच मुलांचं ठरलेलं असतं की सायन्स घेऊन आम्ही डॉक्टर व्हावं किंवा मॅथ्स घेऊन इंजिनिअरिंग करावं. मग तुम्ही हा कोर्स वेगळा निवडलाय जरा, मग या वेगळ्या कोर्सचे आता पुढे काय म्हणजे फायदे आहेत? जसं डॉक्टर इंजिनियर म्हटल्यानंतर एक वेगळंच फील्ड आहे, तुमचं फील्ड का बरं वेगळं आहे? आमचं फील्ड वेगळं आहे कारण आम्ही फूडशी रिलेटेड कामं करतो. नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीज आम्हाला फाइंड आउट करता येतात, ते आम्ही प्रिपेअर करतो. तर आमचा जो आहे एक सब्जेक्ट फूड प्रोडक्टिव्हिटी, तर त्यातून आम्हाला कळतं की आपण नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीज कशा बनवू शकतो. अच्छा, बर, की ज्या शरीरासाठी खूप हेल्दी असतील. वा वा, छान. तुमची सेम ब्रँच का वेगळी आहे काही? सेम ब्रँच, न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स. अरे वा वा, खूप छान. म्हणजे बरं, मग मला सांगा आता हे जे तुम्ही फील्ड आता घेतलं आहेत, हे तुम्ही फील्ड घेतल्यानंतर स्वतःच्या खाण्यामध्ये काही बदल केलेत का? आमच्यात खूप बदल झालेत. काय? खूप काय? तुमच्या चेहऱ्याकडे पाहून तर वाटत नाही तुम्ही खूप बदल केला असा. काय बदल केल्याकडे खूप?
आधी जसं आम्ही व्हेजिटेबल्स वगैरे अवॉइड करायचो, म्हणजे नाक वगैरे मुरडायचो की नाही खायचे नाही खायचे. कसं मुरडायचं नाक ते नाही आठवत. बरं ठीक आहे. हा, पण जेव्हा कळायला लागलं की कोणत्या व्हेजिटेबल मधून काय न्यूट्रिएंट्स वगैरे, जेव्हा त्यांची व्हॅल्यू कळायला लागली तेव्हापासून आम्ही खूप आमच्या डाएटमध्ये फरक केलाय. अच्छा, बरं. स्वतःच्या डाएट मध्ये हो. हे फार महत्वाचं असतं, कारण स्वतः फॉलो केल्यानंतर ते इतरांना सांगायला सोपं पडतं आपल्याला. बरोबर ना दोशी मॅडम? बरोबर. व्हेरी गुड. तुमचं नाव काय मॅडम? नम्रता जैन. नम्रता जैन. बरं, तुम्ही सेम ब्रांचला काही वेगळी? नाही, वेगळं. कोणती? मी आणि खुशबू सेम ब्रांच मध्ये आहात. खुशबू और आप एक ही ब्रांच की खुशबू लेते हो. कोणचा ब्रांच तुमचा? केटरिंग मॅनेजमेंट. केटरिंग मॅनेजमेंट. तुमचा पण काय व्यवसाय करायचा मानस आहे? हो, प्रोफेशनल लेवल वर जायचा विचार आहे. अच्छा, पण बर बर. आता बघू पुढे काय होतं ठरतंय. बर, तुमच्या घरच्यांचं काय म्हणणं आहे मग या वेगळ्या फील्ड विषयी तुमच्या? ते पण सगळे खूप खुश आहेत. म्हणजे काहीतरी डॉक्टर इंजिनियर पेक्षा काहीतरी वेगळं आहे. जसे नॉर्मली सगळेच लोक जातात, पण ही काहीतरी वेगळी फील्ड आहे आणि लोकांना सांगताना एक वेगळं डायटेशियन, त्यामुळे ते एक वेगळं साऊंड करतं. बरोबर. आणि म्हणजे डॉक्टरच्या जवळजवळ जाणारी पोस्ट म्हणजे, कारण ह्याचा आता पुढे पुढे मला वाटतं खूप सगळेच लोक अवेअर व्हायला लागलेत खाण्याविषयी, त्यांच्या हेल्थ विषयी. त्याच्यामुळे तुमच्या फील्डला आता पुढे खूप छान स्कोप आहे. तुमच्या सगळ्यांना तुमच्या या सगळ्या फील्डसाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. आजचं जरा बघूयात विशेष आणि महत्वाचं. आज रेसिपी करणार आहात? हो. कोण करणार आहे? मी आणि सर्वजण सगळ्याजणी मिळून करणार आहात. मग त्याच्यामध्ये पण असा विचार केलेला आहे डाएटचा वगैरे सगळं? हो, केलेला आहे ना. म्हणजे माझ्यासाठी विचारतोय मी, कारण माझ्यासाठी रेसिपी होणार ना. व्हेरी गुड. सायली आणि शीतल, तुम्ही न्यूट्रिशनिस्ट आता होणार आहात आणि आज आमच्यासाठी तुम्ही रेसिपी करणार आहात. करणार ना? पण ठीक आहे. मग आज जी रेसिपी करणार आहात ती कोण, सायली करणार आहे का शीतल? मी करणार. तू करणार आहे आणि ती तुला मदत करणार आहे. बरं, काय नाव आहे रेसिपीचं? चीझी बॉम्ब. चीझी बॉम्ब? हो. कशावर टाकायचा हा? पोटात. पोटात टाकायचा. फुटत पिटत नाही ना? नाही. व्हेरी गुड. चला मग आता चीझी बॉम्ब साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. उकडलेला बटाटा, उकडलेली फरसबी, ब्रेड क्रम्स, उकडलेला गाजर, मैद्याची स्लरी, चीज बॉल्स, कांदा, लसूण आणि मिरचीची पेस्ट, गरम मसाला आणि मीठ. चीझी बॉम्ब साठी लागणारं साहित्य तुम्ही आम्हाला सांगितलं. मला वाटलं चीझी बॉम्ब म्हटल्यानंतर कुठे सुतळी, ॲटम बॉम्ब असं काही साहित्य सांगताय की काय, पण साहित्य जरा वेगळं आहे. हे काय उकळून घेतलेला गाजर आहे का? बरं. आणि ही फरसबी वगैरे सगळं छान. मग आता हे सुरुवातीला काय करायला लागतं? आधी आपल्याला उकडलेले बटाटे, फरसबी आणि गाजर आणि ब्रेड क्रम्स एकत्र करून घ्यायचे. एकत्र करायचे. घ्या. उकडून घेतलेला बटाटा. किती बटाटे येते साधारण? साधारण 2 बटाटे. 2 बटाटे. बरं. आणि त्याच्या प्रमाणात हे बाकीच्या भाज्या घ्यायच्यात का? बरं. फरसबी. हो, यात 1/4 कप फरसबी. बरं. आता आणि 1/4 कप गाजर. 1 मिनिट थांब ना. सगळं लागणार आहे का आपल्याला? नाही. कलरफुल खाल्ल्याने काय मिळतं म्हणालात तुम्ही? अँटीऑक्सिडंट्स. अँटीऑक्सिडंट्स. छान. खा आता. खारट कसं काय? त्यात थोडंसं मीठ घातलंय उकडताना. कळलं का तुम्हाला? उकडताना थोडंसं मीठ घातलेलं आहे, ते तुम्ही घालून घ्या. ह्याच्यात? हो, त्यात. ह्याच्यात नाही, बटाट्यात नाही. बटाट्यात नाही, फक्त फरसबी आणि गाजरामध्ये उकळताना मीठ घातलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. पुढे काय करायचंय? गाजर आपण खाल्ल्याने कमी नाही पडणार ना? नाही. व्हेरी गुड. पुढे? आणि ब्रेड क्रम्स आपल्याला आवश्यकतेनुसार टाका. घ्या मग. छान. आणि आता हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचंय. तशी बऱ्यापैकी सोपी आहे वाटतं रेसिपी ना? बर. आणि पुढे काय करायचं? पुढे मग ह्याच्यात कांदा आणि मिरची आणि लसूणची पेस्ट थोडीशी तेलात सॉते करून परतून घेऊन ह्यात ऍड करायची. परतून घेतल्यानंतर म्हणजे तुर्तास हे मिश्रण करलं ही आपली पहिली स्टेप आहे. बरं, छान. चला मग चीझी बॉम्ब साठी लागणारी पहिली स्टेप आपण आता पूर्ण केली. आपण आता लगेच पुढच्या कृतीकडे वळूया. चीझी बॉल साठी लागणारं हे सुरुवातीचं मिश्रण आपण तयार करून घेतलं. आता आपल्याला सॉते करायचंय. मिरचीचं मिश्रण घ्या. मिरची सोबत लसूण पण घातलं ना? मिरची, लसूण थोडंसं चॉप करून त्याला पाऊंड करून घ्यायचंय. बरं, ठीक आहे. आणि आता त्याच्यात कांदा. बरं, घ्या. बरं, मला सांगा, तसं आपल्याला काही वर्षांपूर्वी हे जे तुम्ही आता फील्ड घेतलंय, न्यूट्रिशियनिस्ट होण्याचं तुमचं आता ध्येय आहे, मग तुम्ही पूर्वीपासूनच हेच व्हायचं असं ठरवलं होतं का नंतर तुमच्या मनात आलं की आपण हे करून पाहूयात? नाही. 11वीला होम सायन्सला ऍडमिशन घेतल्यानंतरला पुढचं नॉलेज आलं की हे सुद्धा कोर्सेस असतात. बरं. मग त्यातून ही खूप इनोव्हेटिव्ह वाटली आणि काहीतरी वेगळी वाटली, त्यामुळे मी ही फील्ड चूज केली. अच्छा. आणि तुझं काय झालं सायली?
मला 12वी नंतर BDS करायचं होतं, पण त्यासाठी मला पुण्याला जावं लागलं असतं. माझी आई त्यासाठी परमिशन देत नव्हती, बाहेर गावी जाऊन त्यामुळे माझे जीजू ज्यांची जिम आहे त्यांनी मला सजेस्ट केलं की आजकाल न्यूट्रिशनिस्टचा खूप स्कोप आहे. बरोबर. त्यामुळे मी पण डिसाईड केला, मी पण इंटरेस्ट दाखवला या सब्जेक्टमध्ये. आणि अशा प्रकारे सगळ्यांच्या संमतीने मग तू या फील्डकडे आलीस. कळलं का तुम्हाला कशा त्या वळल्या फील्डकडे? बरोबर ना? छान. आता हे काय मिक्स सॉते करून झालेलं आहे. गॅस बंद करूया. हे मिक्स करायचं ना? द्या, मी मदत करतो. एरवी तुम्हाला जेव्हा कॉलेजमध्ये तुम्ही नवीन नवीन रेसिपीज ट्राय करता तेव्हा सगळं स्वतःला करायला लागतं का मॅडम हेल्प करतात? जर कधी नाही कळलं तर मॅडम हेल्प करतात. आता हे मिक्स करून घ्यायचं ना? मी तरी तुमची बरीच मदत केली. हा घ्या. आता यात गरम मसाला, बरं, अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार. बर. चीजी बॉल जरा खमंग आहेत असा मला एक अंदाज आलेला आहे. गरम मसाला आणि त्याच्यामध्ये घातलेलं ते मिरची आणि लसणाचं मिश्रण. आता हे एकत्र करून घ्यायचं का? अच्छा, बर. हे करून घेतल्यानंतर पुढे काय? पुढे मग याचे बॉल्स करून त्यामध्ये चीज बॉल स्टफ करायचे. अच्छा, म्हणजे आपलं आता सारण तयार झालेलं आहे. आता आपल्याला पुढे स्टफिंग करायचंय, बरोबर ना सायली? हो. व्हेरी गुड. चला मग आपण आता हे चीजी बॉल साठी लागणारं जे सारण आहे ते तयार करून घेतलंय. स्टफिंगच्या तयारी लागूया. चीजी बॉल साठी लागणारं मिश्रण आपण तयार करून घेतलं सायली आणि शीतल. आता आपल्याला पुढे स्टफिंग करायचं असं तुम्ही म्हणाला. काय करायला लागतं आधी? याच्यासाठी याच्या आधी बॉल बनवून घ्यायचे. त्यामध्ये थोडीशी कॅव्हिटी करून चीज बॉल त्यामध्ये स्टफ करून ह्यात घोळवून ब्रेड रोल मध्ये. म्हणजे बरंच काही काही करायचं आपल्याला. मग चला तयारी लागूया आपण. आधी हात थोडेसे ओले करून घ्यायचे. बर, जेणेकरून त्या हाताला चिकटणार नाही आणि त्याने एक फिनिशिंग येते. अच्छा. आता ह्यात आपण अशी कॅव्हिटी करायची. बरं. थोडी खोल. बरं. त्यामध्ये एक बॉल स्टफ करायचा आणि हा तयार झाला बॉम्ब, चीजी बॉम्ब. बापरे, व्हेरी गुड. तुला प्रॅक्टिस दिसते ग छान. तू असे मस्तपैकी गोल हो ना सायली? काय म्हणणं तुझं? व्यवस्थितच करून घेतलं. हो बघा, असं आकारे आला पाहिजे चीजी बॉम्बला. म्हणजे बॉम्ब सारखा नाही, तू दिसायला पण छान आहे खूप. हे चीजचे बॉल कसे सेट करून घ्यायचे? चीज आपल्याला पहिले ग्रेट करून घ्यायचंय, मग त्याचे छोटे बॉल्स करून घ्यायचे आणि मग ते फ्रीजर मध्ये 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचे. अच्छा, कळलं का तुम्हाला? अशा प्रकारे ते चीजचे बॉल्स तयार होतील. नाही तर ते काय तेलात जाऊन फुटणार. बरोबर. आता हे आपल्याला किती करून घ्यायचे तसे बॉम्ब? 3 ते 4 पण सर. 3 ते 4. ठीक आहे. तुमच्या दोघींचे 2, माझा 1 आणि प्रेक्षकांचा 1, असे 4 बॉम्ब. पुढे आता हे बॉल्स आपल्याला मैद्याच्या फ्लावरचं बॅटर बनवलंय पाणी घालून त्यामध्ये कोट करून नंतरला ब्रेड क्रम्स मध्ये रोल करून डीप फ्राय करायचं. वा वा वा. घ्या, मग त्याच्यामध्ये घोळवून घ्या छान आणि लगेच तेलात सोडायचे. लगेच तेलात सोडायचे. किती वेळ लागतो याला डीप फ्राय व्हायला? तरी 5 मिनिटं. 5 मिनिटं. हे असं करून एक्स्ट्रा त्याचं काढून टाकायचे ब्रेड क्रम्स, नाही जळतील. घ्या, आता डीप फ्राय करा. किती वेळ लागतो डीप फ्राय व्हायला? 5 मिनिटं. 5 मिनिटं. 5 मिनिटात तयार होत आहे चीजी बॉम्ब. पटकन तुम्ही लिहून घ्या बॉम्ब साठी लागणारं साहित्य आणि कृती. चीजी बॉम्ब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेला बटाटा, वाफवलेली फरसबी, ब्रेडचा चुरा, उकडलेलं गाजर, मैद्याची पेस्ट, चीजी बॉल्स, कांदा, लसूण मिरची पेस्ट, गरम मसाला आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये वाफवलेली फरसबी, उकडलेलं गाजर आणि ब्रेडचा चुरा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण मिरची पेस्ट आणि कांदा परतून घ्यावा. हे परतलेलं कांदा आणि लसूण मिरचीच्या पेस्टचं मिश्रण बटाटा आणि गाजराच्या मिश्रणामध्ये एकजीव करावं. त्यामध्ये गरम मसाला आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाच्या पाऱ्या तयार करून त्यामध्ये चीज बॉल स्टफ करावेत. चीजी बॉम्ब मैद्याच्या पेस्ट मध्ये बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवावेत आणि गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. चीज बॉम्ब्स आता आम्ही तुमच्या मैत्रिणींकडनं पाहिले. बरं, आता तुम्ही दोघे मिळून जी रेसिपी करणार आहात तिचं नाव काय? ऑयस्टर बाय द बे. काय? ऑयस्टर बाय द बे. ऑयस्टर बाय द बे. क्या बात आहे. कुठून शिकला ती रेसिपी तुम्ही? कॉलेजमध्ये केली होती. कॉलेजमध्ये केली होती. बरं, पण काय आहे काय ही नेमकी रेसिपी? इटालियन आणि इंडियनचा फ्युजन आहे हे. अच्छा अच्छा अच्छा. बरं बरं. कोणी शिकवली रेसिपी तुम्हाला? आ गई ऐसे ही. जब मैं इटली गई थी तो इटली का देखा, जब इंडिया में आई तो इंडिया का देखा और फ्यूजन कर दिया. व्हेरी गुड. ऑयस्टर बाय द बे साठी काय साहित्य लागतं ते सांगा ना. ब्रेड, पास्ता शेल्स, बेक्ड बीन्स, चीज, मेयोनीज, बेसल आणि पार्सले,
हिरवी चटणी, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो. नम्रताजी आणि खुशबूजी, तुम्ही आमच्यासाठी ऑयस्टर बाय द वे करणार आहात. मला साहित्याविषयी जरा प्रश्न आहेत. हे जो तुम्ही मगाशी सांगितलं, काय म्हणाला त्याला? बेक बीन्स. बेक बीन्स हे तुम्ही केले तयार का? हे मार्केटमध्ये मिळतं विकत, असं रेडीमेड आणले. पण मग ह्याला टोमॅटो प्युरी नंतर ऍड केली का? नाही, हे असच मिळतं. अच्छा, याच फ्लेवरचं मिळतं टोमॅटो प्युरी आणि बेक बीन्स. अच्छा, बरं. टोमॅटो प्युरी विथ बेक बीन्स असं म्हणल्यानंतर मार्केटमध्ये मिळतं. व्हेरी गुड. आता पुढे काय करायचं आपल्याला कृती? ब्रेड रोस्ट करायचा आहे तव्यावर. बरं, हे घ्या. मग ब्रेडचे असे आपण काप करून घेतलेत. हो, मोल्ड्स मध्ये कापून घेतले आहे. सर्कल आहे तर सर्कल, हार्ट शेप आहे तर हार्ट शेप. फ्लावर शेप था हमारे पास, तो फ्लावर शेप में किया है हमने. बरं, तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे काप तयार करून घेऊ शकता. बरोबर ना खुशबू? व्हेरी गुड. बरं, मला सांगा, ते आता रोस्ट होईपर्यंत तुमचं फील्ड त्या मगाच्या दोघींपेक्षा जरा वेगळं आहे. त्या न्यूट्रिशनिस्ट होत्या आणि तुमचं काय म्हणणं आहे? केटरिंग मॅनेजमेंट. केटरिंग मॅनेजमेंट. बरं, तसं म्हणजे माझ्या कॉलेज पर्यंत तरी याचं मी फार ऐकलं नव्हतं केटरिंग मॅनेजमेंट विषयी. तुम्ही कसं काय याच्याकडे वळला? कॉलेज खत्म हो गया था हमारा एंड कुछ तो करना था, तो एज अ हॉबी हम दोनों कुक करते थे पहले से. वेरी गुड. तो हमें पता लगा कि यहाँ पे प्योर वेजिटेरियन कोर्स है केटरिंग मैनेजमेंट. वेरी गुड. बरं, तो हम इन्वॉल्व हुए, एडमिशन वगैरह लिया. ओके. एंड इट इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे पूर्ण बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू हा सगळा कोर्स तुम्हाला शिकायला लागतो. बरोबर ना खुशबू? बरोबर. तुम्हाला पण आता वेगवेगळ्या रेसिपीज करायला मिळतच असतील ना? पण मग ह्या रेसिपीज तुम्ही स्वतः शोधता का मॅडम तुम्हाला देतात काही टास्क? काही टास्क हमारा देतात आणि काही मैम मतलब जो बेसिक चीजें होती है जैसे रोटीज है, दाल्स है, वेजिटेबल्स है, वो सब मैम कुजीन्स वगैरह है, बेसिक सब सिखा देते हैं. फिर हमें दिमाग लगाना है कि कैसे बनाना है. उसे बढ़ावा देना होता है आपको. हाँ. आता हे ब्रेड रोस्ट झालेत का व्यवस्थित? बरं, पुढे गॅस बंद करूया. ओके. पुढे कसा वापर करायचा त्याचा? हे ब्रेडवर मेयोनीज लावायचा आहे. बरं, आधी ह्याच्यात आपल्याला काढून घ्यायला लागतील ना? आता हे ब्रेडचे काप आपण व्यवस्थित रोस्ट करून घेतलेले आहेत. पुढे काय? पुढे मेयोनीज अप्लाय करायचं आहे. याच्यावरती पसरवून घ्यायचं. हो, पसरवून घ्यायचं आहे. लहान मुलांना खूप आवडेल अशी ही रेसिपी, असं मला एक अंदाज आलेला आहे. आणि त्याच्यावरती मेयोनीज आहे, ब्रेडचे काप आहेत आणि याच्यात पास्ता. याचं काय म्हणाला तुम्ही? हे आपण असंच घेतलंय का रेडीमेड? हे पास्ता शेल आहे. इसको बॉईल करके यूज करते हैं. अच्छा. पानी में नमक और नींबू नमक और तेल डालते हैं एंड पास्ता बॉईल करने रख देते हैं. बरं, पण हे पास्ता शेल बाजारात मिळतात ना? मिळतात. त्याला फक्त आपण उकळून घेतलेलं आहे पाण्यामध्ये मीठ घालून. व्हेरी गुड, छान. आता मेयोनीज पसरवून झाल्यावर पुढे काय करायचं? आता बेक बीन्स पसरायचा आहे. वा, घ्या बेक बीन्स. फार काही तशी अवघड नाहीये ना रेसिपी मॅडम? सोपी आहे का? हाँ, लाइक स्मॉल किड्स भी अगर दे वांट टू प्रेफर, लाइक घर पे मम्मी पापा या वगैरह कोई नहीं है, या इट्स इजी टू मेक एंड इजी टू ईट. इझी टू मेक अँड इझी टू ईट हे सगळ्यात महत्वाचं आहे. इझी टू ईट, खायला खूप सोपी आहे, आपल्याला ते महत्वाचं आहे. आणि कृती काय सोपीच आहे फार. बरं, बेक बीन्स आपण पसरवून घेतले. पुढे काय करायचं? आता शेल मध्ये फिलिंग करायचं आहे आम्हाला. ह्या शेल मध्ये? हो. काय करायचं आधी? ग्रीन चटणी आहे आमच्याकडे. बरं. पासले आहे, बेसल आहे. तुम्हाला पाहिजे तरी गार्लिकची चटणी, लसूणची चटणी ती पण आपण. हो. या चटणीमध्ये गार्लिक आहे, कोरिएंडर आहे, नमक आहे, चिली आहे. बरं, व्हेरी गुड. याच्यामध्ये चीज टाकायचं. बरं. आणि पासले आणि बेसल. अच्छा. आणि हे याच्यावर ठेवायचं असं. क्या बात है. आणि मग हे चिली फ्लेक्स आणि ते लास्ट मध्ये जेव्हा प्रेझेंटेशन करणार आम्ही, गार्निशिंग साठी आपल्याला फक्त लागणार आहे. नाही, ते टेस्ट पण देणार, पण ते छान वाटत की वरून. व्हेरी गुड. मग आपण आता हे सगळे असे तयार करून घेऊयात. हो. या शेल मध्ये आपल्याला ही चटणी भरायची आहे. तुम्ही एरवी रेसिपी करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करता. ही रेसिपी हेल्दी आहे खायला? हो, खूप हेल्दी आहे. कसं काय? ब्राउन ब्रेड आहे, किडनी बीन्स जो है, बेक्ड बीन्स, बरोबर, तो वो प्रोटीन्स देता है, फाइबर देता है. टोमॅटो प्युरी है, पार्सले बेसल इज व्हेरी गुड फॉर ब्लड. तुळशीची पानं त्याच्यामध्ये असल्यामुळे अजूनच ते जास्ती उपयुक्त आहे. व्हेरी गुड. मी या रेसिपीचं नावच विसरलो, ती दिसायलाच इतकी छान आहे. काय नाव आहे? ऑयस्टर बाय द बे. ऑयस्टर बाय द बे. पण आता मग चिली फ्लेक्स आपण लगेच घालूयात ना? कसं घालायचं दाखवा बरं. हे काय आहे? ओरिगॅनो. ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घातल्यानंतर मुलांना ते फार आवडतं.
कारण मग त्याला कुठेतरी ते पिझ्झाशी वगैरे कम्पेअर करतात आणि त्यांना ते फार आवडतं. इटालियन टेस्ट देते, इटालियन टेस्ट देतं. असं हे इटालियन आणि इंडियनचं फ्युजन असलेलं ऑयस्टर बाय द बे तयार झालेलं आहे. पटकन तुम्ही लिहून घ्या या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. ऑयस्टर बाय द बे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड स्लाइसेस, पास्ता शेल्स, बेक्ड बीन्स, चीज, मेयोनीज, बेसिल, पार्सली, हिरवी चटणी, चिली फ्लेक्स आणि ओरेगानो. कृती: प्रथम फ्राय पॅन गरम करून त्यावर ब्रेड स्लाइसेस भाजून घ्याव्यात. वाफवलेल्या पास्ता शेल्स मध्ये हिरवी चटणी, चीज, पार्सली आणि बेसिल घालावं. भाजलेल्या ब्रेड स्लाइसेस एका प्लेटमध्ये काढून त्यावर मेयोनीज आणि बेक्ड बीन्स लावावं. या बेक्ड बीन्सवर स्टफ्ड पास्ता शेल्स, चिली फ्लेक्स आणि ओरेगानो घालून डिश सर्व्ह करावी. BMN कॉलेजच्या आगळा वेगळा कोर्स निवडलेल्या या सगळ्या मुली, आणि या मुलींसोबत आज आपण आगळा वेगळा भाग जरा मस्तच एन्जॉय केला, हो की नाही? मला तर फार मजा आली. तुम्हाला कसं वाटलं? हो, खूप चांगलं वाटलं. इकडे आम्ही पहिल्यांदा आलो, नवीन फर्स्ट टाइम कॅमेरा समोर आलेलो, त्यामुळे खूप नवीन एक्सपिरियन्स मिळाला. चांगलं वाटलं. वा वा, मला पण खूप छान वाटलं. आणि एरवी तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्या कोर्स प्रमाणे करत असालच. हो, आणि आज आमच्यासाठी रेसिपी केल्यात. हो, त्यामुळे खूप बरं पण वाटलं की आमच्यामुळे प्रेक्षकांना काही नवीन आयडियाज मिळाल्या की हेल्दी लाईफ कसं जगू शकतात, कसं चांगलं खाऊन त्यांची हेल्थ चांगली ठेवू शकतात. बरोबर की नाही? म्हणजे आपल्या रोजच्या पदार्थांना सुद्धा आपण कसं छान सजवू सुद्धा शकतो आणि त्यामध्ये किती चांगले चांगले प्रोटीन्स किंवा जे जे काही खायला उपयुक्त ते सगळं मिळू शकतो. छान वाटलं की नाही? वा, आम्हाला पण खूप मज्जा आली. एवढ्या छान या मुली शिकतात, काहीतरी वेगळं शिकतायत आणि त्याचं आज कौतुक आम्हाला करायला मिळालं. खूप मज्जा आली. तुम्ही हा आगळा वेगळा जो काही कोर्स निवडला, या कोर्ससाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. जसा हा कोर्स तुम्ही पुढे नेणार आहात, आपल्या रेसिपीज नेणार आहात, तशी ही हरित परंपरा सुद्धा अशी छान पुढे न्या, याचंही संगोपन करा. घ्या. थँक्यू. चला, आजचा भाग मी खूप एन्जॉय केला. तुम्हाला कसा वाटला? नेमक्या कशा वाटल्या आजच्या रेसिपीज? हा ग्रुप कसा वाटला हेही आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. BMN कॉलेजच्या मुलींनी आपल्यासाठी केलेल्या जरा हटके रेसिपी आता आमच्या समोर आहेत. आता आपण सगळे मिळून ते खाऊयात. माझ्यासोबत खाल ना? व्हेरी गुड. आम्ही आता सगळे मिळून खातो. तुम्ही घ्या निरोप, फक्त आजच्या भागापुरता. पुढच्या भागात परत भेटूया. तोपर्यंत मस्त का स्वस्थ राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये, दिल दोस्ती और पेट पूजा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंग